जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. नमस्कार. आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमणांचे श्लोक क्रमांक 11 ते 15 यांचा अर्थ समजून घेणार आहोत. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मनात वांचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, या जगात असा कोण आहे का जो पूर्णतः सुखी आहे. हे मना तू शोधून घेऊन पहा. प्रत्येक जीवाने पूर्वजन्मी जशी कर्मे साठवली आहेत, तशीच सुख दुःखाची फळे या जन्मात त्याला भोगावी लागतात. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्त भोगीत जावी. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, हे मना स्वतःला दुःख देऊ नकोस, शोक व चिंता यांना मनात स्थान देऊ नकोस. विवेकाच्या साह्याने देहांशी असलेली आसक्ती सोडून दे. देहाभावापलीकडे जाऊन मुक्तीचा आनंद अनुभव. मना सांग पारावना काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, हे मना सांग बरं, रावणाचं काय झालं. क्षणात त्याचंच प्रचंड राज्य नष्ट झालं. म्हणून देहाची व विषयांची वासना त्वरित सोडून दे, कारण काळ मोठ्या वेगाने प्रत्येकाच्या पाठलागाला लागलेला आहे. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ येऊन गेला. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जीव कर्मामुळेच या संसारात जन्मला येतो, पण शेवटी काळ येतो आणि सर्व काही संपतो. महान थोर लोकही मृत्यूच्या मार्गाने गेले, असंख्य लोक जन्मले आणि नष्ट झाले. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. श्री स्वामी रामदास स्वामी म्हणतात, हे मना सत्य पाहिलं तर हे जग मृत्यूचे क्षेत्र आहे. जिवंत असताना प्रत्येक क्षण प्रत्येक जण मी म्हणत राहतो. सर्वांना वाटतं की आपण कायम जगणार आहोत, पण अचानक सर्व काही सोडून प्रत्येकाला जावं लागतं. असं हे श्रीमणांचे श्लोक आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारे आहेत. हा व्हिडिओ मनाला शांतता देणारा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.